दुबई रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करताय, पण तुम्ही कन्फ्युज्ड आहात की नक्की कशात इन्व्हेस्ट करू, स्टॉक्समध्ये की दुबई रिअल इस्टेटमध्ये. स्मार्ट लोक नक्की करतायत तरी काय, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला आठवण करून द्यायचे, आज आहे दिवस 50वा. मी 100 दिवस 100 मराठी कॉन्टेंटचं चॅलेंज घेतलेलं आणि त्या बदल्यात मी मागितलेले मराठी फॉलोअर्स. मला 100 दिवसात 1 मिलियन फॉलोअर्स मिळाले पाहिजे. मग आता तुम्हाला मला सपोर्ट करावा लागेल. चला तर मग लवकरात लवकर तिला फॉलो करू, कारण आपण दुबईतल्या मराठी माणसाला सपोर्ट करायला हवा आणि स्पेशली दुबईतले मराठी बिझनेस ओनर्सला. सो पटापट माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या रिलेटिव्ह सोबत आणि तुमच्या मराठी फ्रेंड सोबत, आणि प्लीज मला फॉलो करा. अदरवाईज दुबईतले बाकी लँग्वेज बोलणारे एजंट्स मला म्हणतील 1 मिलियन काय 100,000 पर्यंत पण तू पोहोचले शकते. नाउ लेट्स गेट इन टू बिझनेस. दुबई रिअल इस्टेट असो किंवा स्टॉक मार्केट, कशामध्येही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे माहिती पाहिजे. रिअल इस्टेट हे एक टँजेबल असेट असतो आणि त्याच्यातून तुम्हाला रेग्युलर रेंटल इन्कम येतं, पॅसिव्ह इन्कम येतं. पण ह्याची डाऊन साईड ही असते की ह्याची लिक्विडिटी तितकी इझी नसते. आता हेच आपण स्टॉक मार्केटमध्ये बघायला गेलं तर इथे तुम्हाला लिक्विडिटी हाय असते, पण तुमचे रिटर्न्स मार्केटवर डिपेंडेंट असतात. सो तुम्ही या दोन्ही गोष्टींचे प्रोज आणि कॉन्स बघितले तर मला विचारलं तर स्मार्ट इन्व्हेस्टर्स दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट करतात. तुम्ही तुमची वेल्थ मॅनेज करण्यासाठी आणि डायव्हर्सिफाय करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्समध्ये किंवा पॉकेट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मिक्स अँड मॅच तुम्ही वेल्थ मॅनेज करू शकता. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही तुमची वेल्थ किंवा तुमचे पैसे कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि तुम्हाला हायेस्ट रिटर्न कुठून मिळतं.